सुरुवातीचा हेमंत ऋतू हा तसा निरोगी कालावधी म्हणजे हेल्दी सीझनच म्हणा। आयुर्वेदानुसार या ऋतूत सगळे दोष म्हणजे वात, पित्त, कफ अगदी समस्थितीमध्ये असतात। वर्षा ऋतूत वात संतापलेला असतो, शरद ऋतूत पित्त खवळलेलं असतं, पण हिवाळ्याच्या सुरुवातीला हेमंत ऋतूत हे सगळे दोष समस्थितीत असतात। उलट आधी भडकलेलं पित्त असो म्हणजे पित्ताचे आजार, त्वचेचे आजार, स्किनला रॅशेस येणं हे सगळे हेमंत ऋतूमध्ये स्वतःहूनच शांत होऊन जातं। म्हणजे या ऋतूत आपल्या शरीरातला जठराग्नी म्हणजे आपली पचनशक्ती अगदी स्ट्रॉंग झालेली असते। बाहेर वातावरण थंडगार असतं, त्यामुळे शरीरातला उष्मा म्हणजे शरीरातली उष्णता शरीरातच राहते आणि त्यामुळे पचनशक्ती उत्तम ठेवली जाते। आता जर तुमची पचनशक्ती मुळातच चांगली असेल तर तुम्ही खाल्लेलं चांगलं पचवू शकता, चांगलं वजन वाढवू शकता, मसल गेन करू शकता आणि शरीर चांगलं बांधेसूद बनवू शकता। निसर्गानं हा ऋतू आपल्याला थोडासा एक्स्ट्रा बल देऊन पाठवलाय आणि सुचवलंय की खा प्या छानपैकी रिलॅक्स राहा आणि एनर्जेटिक